ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहुके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 8 मे 2024 बुधवार, चैत्र मास कृष्ण पक्ष अमावास्या ही अमावास्या सकाळी 8:52 पर्यंतच आहे। भरणी नक्षत्र सौभाग्य योग आणि नागकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आपल्या जवळील आणि प्रियच व्यक्तीपासून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो, मन दुखू शकते। वृषभ राशी, आपली आज आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे आपल्याला मनाप्रमाणे धन सुद्धा खर्च करता येईल। मिथुन राशी, आपण यात्रेला जात असाल किंवा प्रवासाला जात असाल तर जपून जावा, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या। कर्क राशी, विद्यार्थी वर्गाला एखाद्या नवीन परीक्षेत किंवा एखाद्या नवीन योजनेत भाग घ्यायचा असेल किंवा नवीन विषय शिकायचा असेल तर आजचा दिवस उत्तम असेल, गुरूंची उत्तम साथ लाभेल। सिंह राशी, आज अधिकृत कामेच करण्याचा प्रयत्न करा, अनधिकृत कामातून किंवा अनैतिक कामातून आपल्याला मोठा नुकसान होऊ शकतं, मानहानी सुद्धा होऊ शकते। कन्या राशी, एखाद्या व्यक्तीबद्दलचा आपला अंदाज चुकू शकतो, सर्व व्यक्ती सारखे नसतात, हाताची बोटं सारखी नसतात, याकडे लक्ष द्या, एकावरनं एकाला गेच करायला जाऊ नका। तुळ राशी, जुन्या वस्तूंच्या विक्री खरेदीतून आपल्याला लाभ होईल। वृश्चिक राशी, सरकारी कामातून थोडासा आज आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे, एखादी मंजुरी किंवा एखादा अर्ज मान्य केला जाणार नाही, अशा काही घटना घडू शकतात, सावध राहा। धनुराशी, काही महिला वर्गांना आपल्या घरगुती कामासहित एखादा व्यवसाय सुरुवात करायचा असेल, घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज चांगली संधी आपल्याला लाभेल, त्यात यश आणि लाभ सुद्धा होईल। मकर राशी, कामाच्या ठिकाणी आपल्याला आज टीम लीडर म्हणून नेमण्यात येईल किंवा एखाद्या कामाची जबाबदारी सुद्धा आपल्यावर देण्यात येईल, ती आपण स्वीकाराल आणि यशस्वीरित्या पूर्ण कराल। कुंभ राशी, आपण करत असलेल्या व्यवसायात वृद्धी किंवा काही बदल किंवा इतर काही शाखा उघडायच्या असतील किंवा काही करायचं असेल तर व्यवसाय संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टीत आपल्याला यश मिळू शकते, प्रयत्न नक्की करा। मीन राशी, विवाह इच्छुकांच्या विवाहातील चिंता मिटतील, मनासारखा कदाचित आपल्याला जोडीदार सुद्धा मिळू शकतो, विवाह प्रस्ताव मान्य होतील। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।